नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये कोल्हापूर हा जिल्हा येतो। प्रश्न क्रमांक दुसरा, मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? मराठी भाषेतील पहिले मासिक हे कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन हे योग्य आन्सर होईल। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा असा विचारला आहे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे वि.स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक चौथा। तर या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे कुठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे आहे। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5 असा विचारला आहे की पोलाद या संमिश्रणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद या संमिश्रणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे लोह आणि कार्बन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली कोणती? उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली ही कोणती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे कथ्थक। तर उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्य कथ्थक हे आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न 7 असा आहे की भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम हा कोठे होतो? भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम हा कोठे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी व अलकनंदा या दोन नद्याचा संगम हा होतो। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8, हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? हंटर कमिशनची नेमणूक ही केव्हा करण्यात आली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1882 ला हंटर कमिशनची नेमणूक ही करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली कामे करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे संरक्षण मंत्रालय यांच्या नियंत्रणाखाली कटक मंडळ हे कामे करतात। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, मेरी कॉम हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू कोणत्या राज्यात आहेत? मेरी कॉम हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू कोणत्या राज्यातील आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मणिपूर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गुजरात या ठिकाणी। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पुणे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 असा आहे की महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे रायगड। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पूर्ण
विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा हा कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यांचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे वर्धा. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15वा. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे सातारा. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा. उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे सोलापूर. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17वा असा आहे की लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे सावंतवाडी. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे 800 किमी एवढे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाले आहे? गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे 1994ला. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा. 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली? 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे ब्राझील या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा. पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे नागपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 23वा. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे नंदुरबार. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा. WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे 1995 साली WTO ची स्थापना ही झाली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे जिनिव्हा या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 26वा. भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण हे केव्हा करण्यात आले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे 1969 मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस हा कधी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे 12 जूनला. पुढचा प्रश्न क्रमांक 28वा. सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा. राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागवड करता येते? राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागवड ही करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे कलम 356 नुसार. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले?
शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे विजय तेंडुलकर यांनी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. समाजवादच का हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे जयप्रकाश नारायण. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 32. नाइटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नाइटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी हा झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे 1928ला. पुढचा प्रश्न क्रमांक 34. भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल हे कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न क्रमांक 35. पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे पंडिता रमाबाई यांनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना ही केली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36. 1887 मध्ये टिंबटिंब भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? 1887 मध्ये टिंबटिंब भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना ही कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे MG रानडे यांनी 1887 मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना ही केली आहे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 37. भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे 1985 मध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना ही दिल्ली येथे करण्यात आली. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 38. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे उत्तर योग्य असेल ते म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणत असत. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 39. भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? आणि ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल ते म्हणजे ॲनी बेझंट यांनी केली. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 40. भारतीय राज्यघटनेचे कलम 214 हे कशाशी संबंधित कलम आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 214 हे कशा संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न क्रमांक 41. संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर होईल योग्य ते म्हणजे लोकलेखा समिती ही संसदेची सर्वात मोठी समिती ही आहे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या पदार्थाचे विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? कोणत्या पदार्थाचे विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य असेल ते म्हणजे पाणी. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 43. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे मुंबई या ठिकाणी 1888 मध्ये ही पदवी दिली. पुढील प्रश्न घेऊया. पेलाग्रा हा रोग कोणत्या पदार्थाच्या अभावामुळे होतो? पेलाग्रा हा रोग कोणत्या पदार्थाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे नियासिन.
पुढचा प्रश्न क्रमांक 45वा. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे वॉरन हॅस्टिंग हे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा बनला. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 46वा. तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे लॉर्ड वेलस्ली. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा. संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांनी. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 48वा. रोलेट ॲक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रोलेट ॲक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1919चा. पुढचा प्रश्न क्रमांक 49वा. ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये झाला होता? ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताशकंद करार हा 1966 मध्ये झाला होता. पुढीलचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 50वा. विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे साने गुरुजी यांनी. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 51वा. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे कलम 19 ते 22. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 52. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा कोणता असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 21 जून. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 53वा. पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे यमुना. पुढचा प्रश्न क्रमांक 54वा. रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उत्तर अमेरिका या खंडामध्ये रॉकी पर्वतरांग हे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 55वा. ड वनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? ड वनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कॅल्शिफेरॉल हे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 56वा. ग्लाकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो? ग्लाकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे डोळा. पुढचा प्रश्न क्रमांक 57वा. खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कॉलरा. पुढचा प्रश्न क्रमांक 58वा. जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 11 जुलै. पुढचा प्रश्न क्रमांक 59वा. कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना ही करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1982ला भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 60वा. भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू
रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे कॅरम या खेळाशी निगडीत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.